नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। भामचंद्र भंडारा गोडेश्वर संतभूमी रक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन। काँग्रेस नेते भाई जगताप व जयंत पाटील यांची भेट व जाहीर पाठिंबा। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या साधना भूमीचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी विविध राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। काँग्रेस पक्षाचे आमदार व कामगार नेते भाई जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संत संरक्षण समितीचे अध्यक्ष तुकिया भक्त मधुसूदन पाटील यांच्याशी चर्चा केली आणि आंदोलनामागच्या न्याय देण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले। यावेळी भाई जगताप म्हणाले की भामचंद्र भंडारा आणि गोडेश्वर ही पर्वतरांग केवळ दगडधोंड्याची रांग नसून महाराष्ट्रात संपूर्ण जगाला समता, बंधू, न्याय, एकतेचा संदेश देणारा संत तुकाराम महाराजांच्या गाथेची पवित्र भूमी असून या भूमीवर अनेक साधकांची साधना करून समाजात सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य केले आहे। त्यामुळे या पवित्र स्थळाचे संरक्षण होते अत्यंत आवश्यक असून यासाठी शासनाचे ठोस पावले उचलले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले। संत संरक्षण समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ, आध्यात्मिक आघाडी, मुंबई डबेवाला संघटना, शेतकरी संघटना तसेच 12 बलुतेदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून आंदोलनाला विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला भजनी मंडळ तसेच राज्यातील अनेक भागातून आलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित असून पाठिंबा दिला आहे। या आंदोलनादरम्यान विधिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून त्यांनी संतभूमीच्या संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप, आध्यात्मिक आघाडीचे बबुतराव शेडके पाटील, संतभूमी संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष माधवीताई माने, शेतकरी संघटनेचे लक्ष्मण वडले, मुंबई मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष अविनाश राणे, प्रवक्ते श्री मोरे, मराठवाडा संपर्क प्रमुख रामभाऊ मोहिते पाटील बादी अन्यवर उपस्थित होते। तसेच शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील